स्कूल बस आणि पोलिसांच्या वाहनाचा अपघात जालन्यातील अंबड चौफुली परिसरातील घटना। योग्य तपास करून दोषींवर कारवाई करण्याचे डीवायएसपी कुलकर्णी यांचे संकेत। शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा जालन्यातील अंबड चौफुलीवर आज दिनांक 6 मंगळवार रोजी सकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान अपघात झाला। या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही। जाफराबादकडे बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा आणि खाजगी शाळेच्या व्हॅनमध्ये धडक होऊन हा अपघात घडला आहे। यावेळी शाळेच्या व्हॅनमधील विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत। जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत। सिद्धी संजय राठोड, यश संजय राठोड, रुद्राक्ष घुगे, अनुष्का हेळगे, आयुष पवार, मानसी नेमाने, शाश्वत काळे, भावना देवडे, भक्ती कोल्हे, जानवी हजारे असे किरकोळ जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत। तर दोन्ही वाहनांच्या चालक सुद्धा जखमी झाले असून त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहे। दरम्यान तालुका जालना पोलीस आणि कदम जालना पोलिसांनी रुग्णालयात येऊन घटनेची माहिती घेतली असून तपास सुरू केला आहे। पोलीस पुढील कारवाई करेल अशी प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे। या घटनेनंतर शहरात क्षमतेपेक्षा अधिक मुलांची प्रवासी वाहतूक होणारी वाहतूक यावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे। सर, सकाळी अपघात झाला स्कूल व्हॅनचा, किती विद्यार्थी जखमी आहेत? तुम्ही आता भेट दिली आणि गाडी पोलिसांची असल्याचं कळतंय। बरोबर आहे। सकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान अंबड चौफुली इथं हा अपघात झालेला आहे। आमची पोलिसांची एक RCPची गाडी होती, जाफराबादला बंदोबस्त करता निघालेली होती। ती गाडी आणि किड्स केम्ब्रिज स्कूलची स्कूल बस होती ती। त्यामध्ये एकूण 11 विद्यार्थी होते। सर्व विद्यार्थी हे 12 ते 16 वयोगटातील होते। त्यापैकी 7 विद्यार्थ्यांना तर लगेच आपण तात्काळ सोडून दिलेलं आहे हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर, आणि 4 विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा होत्या। त्यापैकी 3 विद्यार्थ्यांना तर लगेच तात्काळ प्राथमिक उपचार करून सोडण्यात आलेला आहे। एका विद्यार्थ्याला थोडंसं मार लागलेला होता, मानेला झटका, म्हणून मग एक्सरे करण्यात आलेला आहे, परंतु एक्सरेमध्ये काही कुठल्याही प्रकारची दुखापत नसल्याचं निष्पन्न झालेलं आहे। एकूणच किरकोळ जखमा विद्यार्थ्यांना झालेल्या आहेत। हा अपघात आमच्याकडे आता रिपोर्ट झालेला आहे। मी स्वतः आमचे तालुक्याचे PI, कदम जालनाचे PI आणि आमचा स्टाफ तात्काळ या ठिकाणी हजर आलो। पालकांना आणि विद्यार्थ्यांना आम्ही सर्व प्रकारची वैद्यकीय आणि अन्य मदत उपलब्ध करून दिलेली आहे। स्कूल बसचा ड्रायव्हरही इथे उपचार घेत आहे आणि आमच्या गाडीचा ड्रायव्हरही इथे उपचार घेत आहे। नेमकी घटना काय आहे आणि कोण त्याला जबाबदार आहे हे बघून पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत। अपघातानंतर वाहन परस्पर घेऊन गेलाय, वाहन मालक जो आहे तो स्कूल बस, परंतु प्रत्यक्षदर्शी जी लोक आहेत आणि आमचे स्पॉटला फर्स्ट रिस्पॉन्डंट अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांनी त्याचे फोटोग्राफ्स घेतलेले आहेत, त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करत आहोत। सर, क्षमतेपेक्षा जास्त मुलं विद्यार्थ्यांची वाहतूक शहरात सगळीकडेच होते, या विरोधात ते कारवाई करणार की आपल्याला? निश्चितच आम्ही त्या दृष्टीने आपण आत्ताच प्रश्न उपस्थित केलेला आहे तर त्या दृष्टीने पण आम्ही माहिती घेऊन कारवाई करू। सर, ही ज्या गाडीचा अपघात झाला त्या गाडीची क्षमता किती होती, विद्यार्थी वाहतुकीची ऍक्च्युअली किती विद्यार्थी होते? नाही, आता ते सगळं बघायला लागेल, नेमकं त्यांच्याकडे परमिट वगैरे कागदपत्र बघितल्यानंतर लक्षात येईल ते बघू आपण। तसं जर असेल तर त्याप्रमाणे त्यावर कारवाई करण्यात येईल। पुणे पासूनची आहे, गाडीवर 4,500 रुपयाचा फाईन पेंडिंग आहे 2013 चा। फिटनेस सुद्धा नाही, गाडी फिटनेस नाही, गाडी पुण्यातून चालवण्यासाठी बॅन आहे। अशा गाड्या जालन्यामध्ये किती येतात आणि याच्यावर काय कारवाई करतात? सगळे आता फॅक्ट्स आपण चेक करू, फॅक्ट्स चेक केल्यानंतर त्याची माहिती घेऊन त्यावर कारवाई करू, आपण निश्चितच कारवाई करू। ओके, थँक्यू। थँक्यू।